हॅलो. हा बोला ताई. मी स्वामी समर्थ ताई. हा मला श्री स्वामी. अनुभव शेअर करायचा हा होता. बोला ना ताई, कुठून बोलताय? मी सातारावरून, सातारा अच्छा परिवहन. अच्छा, नाव सांगायचं आहे? सांगते ना, पूनम कदम. अच्छा अच्छा, काय अनुभवला? अनुभव असं म्हणजे माझ्या जावेच्या मुलीला आलेला. अच्छा अच्छा, हा हा. आम्ही अक्कलकोटला गेलेलो. म्हणजे अच्छा. गाणगापूर अक्कलकोटी सगळं करायचं होतं ना तेव्हा. जाताना आम्ही आमच्या जावेच्या मुलीला म्हणजे ती म्हणते मी पण येते. मग तिला नेलेलं. ती अशी ड्रॉइंगची करते ना. अच्छा मग म्हणजे अशी घरी ती काढते ड्रॉइंग. मग बाहेरची ऑर्डर आली की घेते. अच्छा तिला अच्छा, असं आलेली पण अशी जास्त नव्हती हा हा हा. ऑर्डर. मग आम्ही त्या अन्नदानाच्या ह्याच्यात म्हणजे लाईनला उभं होतो ना, अच्छा प्रसादाच्या लाईनमध्ये. हम्म. तेव्हा मग ती एक मुलगी मुंबईचीच भेटलेली, ठाण्याचीच होती ती. हम्म. मग तिने लाईनमध्येच म्हणजे ऑर्डर तिच्याकडून घेतली. हम्म. तो पहिला अनुभव होता म्हणजे. अरे वा. आणि दुसरा आणि म्हणजे मला ना 12 वर्षांनी मुलगी झाली ना, लग्न झालं. अरे बापरे, हा 12 मग वर्षाने? ते 12 वर्षांनी. हा. आणि त्या टायमिंगला म्हणजे मी पुण्यात म्हणजे आधी भरपूर दवाखाने केलेले. सातारचं यायचं होतं, मुंबईत हा हा केलेला. म्हणजे त्या टायमिंगला मी मुंबईत राहत होते ना. हा हा हा. नंतर पुण्याचा केला ना, मग तिथला फरक पडला. अच्छा. पण त्या टायमिंगला आमच्या आत्या म्हणजे मुंबई पुण्यात राहिला ना, मग तिथे इथे मी राहिला होती. ट्रीटमेंट चालू होती तोपर्यंत. मग ती एका महिन्यात मी 3 वेळा पारायण केलेलं दत्तानं. अच्छा. हा. तेव्हा मग ती मला अरे राहिली. वा, किती छान ताई. आणि आता केवढी आहे तुमची मुलगी? आता 9 वर्षाची आहे. अरे बापरे, हो का? त्यावेळेस एवढं म्हणजे माहित नव्हतं ना, असं अनुभव शेअर हा करायचे. हा हा हा. आणि आता 1-1.5 वर्ष झालं म्हणजे तुमचा अनुभव. अच्छा अच्छा. आणि म्हणजे मागच्या 1-2 वर्षात फक्त एकदाच बघितला, नंतर मी बघितलंच नाही. असं म्हणजे ती स्वामींचंही लावलेलं ना, आरतींचं याचं. तेव्हा ते अचानक तुमचा अनुभव लागला. मला लय आवडलं, म्हणजे छान वाटलं ऐकलं. मी नंतर शोधलं, पण मला त्या टायमिंगला ना म्हणजे मी चॅनेलचं नावच नव्हतं ना बघितलं. ते कोणत्या ह्याला लागलं तेच मला कळालं नाही. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यावर मी 7-8 महिन्यानंतर बघितलंच नाही ना, म्हणजे ते सापडतच नव्हतं ना कोणत्या चॅनल. आणि नंतर मग सापडलं. एक दिवशी असं शेतात कामाला जातो ना मी तेव्हा. मग तेव्हापासून मग मी तुमचं ऐकते अनुभव. खूप छान ताई, मी शेअर करते. नाही ना, अजून पुढे सांगायचं. हा सांगा सांगा. आहे ना वेळ तुम्हाला? हो हो बोला ना. मग नंतर मी असं बघून बघून प्रदीप दादांचं पण ऐकलं ना. प्रदीप दादांचं. मग ते त्यावेळेस म्हणजे असं मी ऐकलं, मला असं म्हणजे एवढी आवड झाली ना की कधी जाते दादांना भेटायला. अरे वा. आणि मग मी आमच्या म्हणजे वडिलांना मी म्हटलं, मला असं असं आहे म्हणलं नाशिकला. म्हणजे नांदेड शिंदे तिथं प्रदीप दादांचं म्हटलं, मला आपण जाऊया का? लगेच तयार झालं जायला. अरे वा. आणि ते चुलते त्यांना भेटून म्हणजे ते स्वामी करतात ना, त्यांना पण मी म्हटलं हे येतील आपल्याबरोबर. मग आम्ही आमच्या वडिलांची गाडी आहे ना फोर-व्हीलर, मग ती गाडी घेऊन आम्ही गेलो. अरे वा. आणि ती गाडी तिथं जाताना म्हणजे पहिल्यांदाच आम्ही त्या साईडला कधी म्हणजे गेलो नव्हतो ना. बरोबर. पहिल्यांदा तिकडे गेलो असं म्हणजे मोबाईल मी बघत बघत गेलेलो. आणि तेव्हा व्यवस्थित म्हणजे पोहोचलो आम्ही. आणि आम्ही पहिल्यांदा गेल्यामुळे आम्हाला तिथलं माहिती नव्हतं ना दादांच्या मठात. ते कसं असं पोचायला मला वेळ लागला. संध्याकाळी मला ते 10:30 काहीतरी वाजले. आणि मग तिथे प्राणी असे असतात ना दादांच्या मठाच्या बाजूला, जंगली प्राणी करतात ना. मग ते काय माहिती नव्हतं. आम्ही गेलो आपलं बाहेर मोठं ग्राउंड आहे, मग गाडी तिथे लागली. तिथे गाडीतून बाहेर उतरले, तिथेच बोलत बसलेलो आपलं सगळे. तिथे बाहेर बघितलं, छान वाटलं. मग ती दादांनी आम्हाला बघितलं. आम्ही आतमध्ये म्हणजे मठ बघून आलो, नंतर बाहेरच जाऊन बसलो. गेटच्या बाहेरच ना, त्याच्या बाहेर. आणि नंतर मग दादा स्वतः आले बाहेर आम्हाला न्यायला. एवढा आनंद झाला ना. अरे वा. वेगळं कसं म्हणजे वाटलं ना, म्हणजे छान वाटलं. दादा पुढे आले तर पण नव्हतं म्हणजे असं डोक्यातच नाही त्यांच्या पाय पडावं, नमस्कार करावं, काय असं काय डोक्यातच नाही. त्याच्यामुळे म्हणजे त्या आनंदाचे सुंदर अनुभव. हो ताई, होतीच ना. मी शेअर करते ताई.
नाही अजून नाही ना, पुढे सांगते मी तिथलं. हा हा आणि नंतर ना दादांनी आम्हाला आत नेलं. मग झोपायला बिपायला आम्हाला सोय दिली. म्हणजे जेवण अरे वा. तर आम्ही बाहेरूनच जेवण गेलेलो. हा. म्हटलं आम्ही आलो जेवण करून. त्यांनी आम्हाला फुल झालेले सगळे रूम. अच्छा. त्यांनी जागा केली आमच्यासाठी दिली. तर एका लेडीजने दिली की नाही जागा आम्हाला. म्हणजे आता तिथे कसं गाड्या वगैरे दिसतात ना. हो हो हो. आणि त्यांनी गाड्या टाकलेल्या. आणि आम्ही लेडीज आम्ही 3 जण होतो ना, आमची 3 लहान बाळ होती. हो. हा. मग आता म्हणजे तिथे दोघींची जागा दिलेली ना आम्हाला, बाकीच्यांना ते जागा देत नव्हते. मी माझ्या भाऊजीला काय म्हणलं की 2 मुलं घेऊन माझी मुलगी घेऊन तिथे हा हा आम्ही दोघी बाहेर झोपतो. हा हा. आणि नंतर जागा थोड्या वेळाने आले आणि म्हणलं आम्हाला, म्हणलं तुम्ही बाहेर का झोपलं. म्हणलं अहो जागाच नाही. हा. ते आत गेले आणि ती मुलगी म्हणली अहो आम्ही गाड्या घेतल्या मुलगी हा. दादांना म्हटली. तर दादांनी म्हणजे डोक्यात कसं आलं की पैशावर आहेत आम्ही गाड्या घेतल्या नव्हत्या. आम्हाला काय माहिती नव्हतं ना तिथलं. हो हो हो. मग ती दादा म्हणले तुझे ते गाडीचे पैसे मी देतो. त्यांनी स्वतः 100 रुपये काढून त्यांना दिले त्या गाडीचे. बापरे. बघा. आणि ते म्हणले की तुम्ही तुमच्या घरी जास्त पाहुणे आले तर तुम्ही असं करत आहात. हम्म. म्हणजे तर ऍडजस्टमेंट करून जागा देतात ना. म्हणजे असं समजायचं की आपल्या घरी पाहुणे आले म्हणून. हो हो असं नाही म्हटले कधी करायचं. हो. आणि मग त्यांनी मग आम्हाला जागा करून दिली मागचं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे दर्शन घेतलं. प्रश्नोत्तराच्या लाईनला आम्ही नंबर लावला. हा. मग ते चुलते का म्हणजे आपण जरा पुढलं नाशिकवरून म्हणून पुढं गेलं. आणि दुसऱ्या दिवशी येताना ना तिथे म्हणजे पोटात दुखत होतं. म्हणजे भरपूर पोटात दुखत होतं. 10:30 वाजलेले रात्रीचे. तर दवाखाना तरी कुठं करायचा ना त्या टाइमला. चालू नसणार ना ते दवाखाना. म्हणून त्याला नंतर म्हणजे गाडीतच. आणि तिथे मग बॉटलमध्ये पाणी तारक मंत्र म्हणून तिथे मुलीला दिलं. तरी पण तिच्या पोटातलं राहिलंच नाही दुखायला. अरे बापरे. हा हा. दादांच्या पोटात पोचत तोपर्यंत तिच्या पोटात दुखत होतं. अरे बापरे. आणि तिला मी असं म्हणजे टॉयलेटला पण जाम म्हटलं. त्याच्यामुळे बी म्हणलं दुखत असेल ना, दिवसभर मुलं काय पण खातात ना त्या गाडीत. हो हो हो. त्याच्यामुळे म्हणलं दुखत असेल. हम्म. पण ती नाही म्हणते मला काय तसं नाही म्हणते. पहिलीच टाइमला असं तिच्या पोटात दुखत होतं ना. मला पण भीती वाटायला लागली मग. बरोबर. मी दादा मनातलं मी स्वामींची गोष्ट केला. तारक मंत्र गाडीतच बोलली ती फिरते बी. आणि त्याची राहिला नाही. मग आम्ही मठात पोहोचलो. किती 15 मिनिटाचाच रोड आहे मठात पोहोचायला. हो हो हो. मी राहतो होतो मग मठात आम्ही पाय धुतलं आणि आतमध्ये गेलो ना. तर मी तिथल्या एका दादांना विचारत होती की इथं म्हणजे तीर्थ आहे काय किंवा तिच्यासाठी विभूती आहे का. म्हटलं लय पोटात दुखते. तरी तिच्या मनानं गेली स्वामींच्या पाया पडली. आणि ती बाहेर गेली. माझ्या अगोदरच मठातनं बाहेर गेली. मी त्या दादांच्या बोलत होती तेव्हा. आणि ते म्हटले तीर्थ पण संपलंय मी विभूती पण संपली. म्हणजे काहीच नाही आता द्यायला. म्हणजे मी गोळी असली तर बघतो देतो. तर मी चालतंय बोलून तेवढं बोलून मी बाहेर आली. माझ्या अगोदर माझी मुलगी बाहेर गेली ना. तर ती लगेच पळत आली माझ्याकडे. माझी मम्मी माझ्या पोटातलं राहिली. अरे वा. आणि तिला पण एवढं म्हणजे ना विश्वास नाही ना दादा. असं काय दुखायला श्रद्धा ठेवलीच पाहिजे त्याशिवाय नाही होत. लगेच म्हणते मम्मी माझ्या पोटातलं राहिलं किंवा माझं डोकं राहिलं लगेच सांगते. किती छान. तेच ना. लई दिवस झालं मी करते सांगेन. मी शेअर करते ताई. हा चालेल. श्री स्वामी समर्थ.